स्वर्गात जायचे माते तिने पाहूचे शुद्ध पुण्य. मग शुद्ध पुण्य प्राप्त झाल्याशिवाय मग मनुष्य देह मिळत नाही. मग मिळण्याकरता किती फिरावं लागतं. महाराज म्हणतात एक एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे मनुष्य. म्हणून मनुष्य देह येण्याकरता खूप माणसाला प्रयत्न करावे लागते. मग असं कोणत्या प्रयत्नाने मनुष्य देह मिळतो. महाराज सगळ्यात महत्वाचा मनुष्य देह मिळण्याकरता 4 खाणी ईश्वराने निर्माण केलेली आहे. पहिली खाण जर असेल तर ती घामापासून जन्माला येणारी, घामापासून जन्माला येणारा गोचिड आहे, घामापासून येणारी गोमाशी आहे, घामापासून येणारी ऊ आहे. पण या जीवजंतूमध्ये घामापासून जन्माला येणारे जे काही जीवजंतू आहे यांना जगण्याचा अधिकार आहे का जगून दिल्या जात नाही. एवढी शोकांती का जगण्याचा अधिकार आहे पण जगू दिल्या जात नाही. असं कोणी म्हटलं का आपल्या डोक्यातले वाव हन खाजीत बसावं. असं कधी शेतकऱ्याला वाटलं का गोमाशा मग गाईला होऊन द्यावं. कदापि गोचिड गोमाशी झाली का त्यांना औषध लावलंच पाहिजे का दूध निघलं पाहिजे. गाय आजारी पडले मग यांना जगण्याचा अधिकार आहे पण जगू दिल्या जात नाही. माणसाला जगण्याचा अधिकार आहे का जगत नाही. जगण्याचा अधिकार आहे पण जगू. चला दुसरा मुद्दा माझ्यासमोर. काही जीवजंतू मध्ये ही वृक्ष आहे, झाड आहे, अनेक झाडं तुम्हाला माहिती आहे आणि मी त्याची कितीतरी नावं सांगू शकतो पण झाडाविषयी काय बोलायचं. नानोबाराय सुद्धा झाडाबाबती बोलतात. हिवराची दाट सावली सज्जने जैशी ओळ गेली भक्ता डोलून गेली पुण्य देखा. मग झाडच आहे झाड. मग झाडाला जगण्याची इच्छा आहे का जगून दिल्या जात नाही. झाडाला जगण्याची इच्छा आहे. लावतो आपण, बांधवर आलं तोडतो आपण, रोडच्या कडीला आलो तोडलं आपण, आवताला तोडलं. जगण्याची इच्छा आहे पण जगू दिल्या जात. झाडाचाही जीवन विषफल आहे. कोणतंही झाड घ्या. तिसऱ्या टप्प्यामध्ये अंड्यापासून जन्माला येणारी जीवजंतू. अंड्यापासून जन्माला येणाऱ्या जीवजंतू मध्ये काही उडणारी पक्षी काही सरपटणारी. उडणाऱ्यामध्ये चिमणी कावळा इतर आहे मोर. काही उडणाऱ्यामध्ये मी पुढे सरकतो. उडणाऱ्यामध्ये इतर पक्षी काही सर्प. एक कोंबडी नावाचा पक्षी आहे. कोंबडीला जगण्याचा अधिकार आहे का जगू दिल्या जात नाही. आज पोल्ट्र्या केवढ्या आहे त्यांना मज वाटतं कोंबडीला आपण 25 किलोचं होतं पण कुकूची कूच. चला सर्प हा अंड्यापासून जन्माला येणार आहे. सर्पाला कुणी असं म्हटलं का काय गोजिरवा नाही हो बसता का. अहो साप दिसला की माणसाला बाप दिसतो. साप दिसला की माणूस तो काठी लाकूड दगड चिमटा का त्याला जगण्याचा अधिकार आहे. पण माणूस एक असा आहे की त्याची जर हत्या केली तर त्याच्याकरता कायदा आहे. माणसालाच नियम आहे. साप मारला तर केस होईल पण ती पशु हत्याच्या कैद माणसाच्या कैदीपेक्षा साम्य असेल. फक्त 2-3 प्राण्याला जास्त कायदा शासनाने काही. पण तसं जर पाहिलं तर माणसा इतकं कोणाला. म्हणून मनुष्य देहाचे विज्ञानी सच्चिदानंद पदवी. मनुष्य देह का सगळे प्राणी आडवे ना आपण पण आपल्यात बरेच आडवे. भगवंताने आपल्याला उभं निर्माण केलं तरी पण आपण आडे झाल्याशिवाय म्हणजे आडे आहे ना त्यांना संतांनी एका वाक्यात निषेध केला. नाही तरी काय थोडी जीवन आहे त्यांच्या जीवनाला कुठलाही मर्यादा नाही. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं पशुकाय पाप पुण्य झाला उत्तम मध्यम भोग भोगती काही उपजता मरती पहिली अंध होती पांगोळ मुखी. त्यांना पाप कळत नाही पुण्य कळत नाही. मी म्हणतो काही जनावराला सुद्धा हे कळतं. आता मी नेहमी विनोदाला सांगत असतो जर
पाटील समाजाचा म्हणजे मराठा समाज इतकं जे मायबोली मराठी बोलणाऱ्यांचा जर बैल बाजारात विकत आला तर तो बैलाला त्यांची भाषा समजते. पुढं तो मुसलमानाने घेतला तर त्याची भाषा त्याला समजते. पुढं तुमच्या बंजारा समाज तरी त्याला ठू कळतं. पण बऱ्याच त्याला भाषा कळत नाही. त्याला मी काय करू असे बरेच राहते. अरे तो बैल विकला की भाषा शिकून घेतोय. कोण पण असे बरेच ते शिकून बी शिकून घेत नाही. मनुष्य देव मिळाला महाराज, इतका सुंदर मिळाला. दिला अंगात महाराज तुकोबारा आधी करून संत विचारामध्ये अल्लाने तुझे दिया पण खाया पिया कबीर महाराज सांगतात भगवंताने भजन शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही एवढंच लावला सज्जन माय बापू. टाळ घेणे म्हणजे भजन. भजन शब्दाचा अर्थ नुसतं हे भजन लावू नका. भजन शब्दाचा अर्थ भज भजती आहे. भजे खाणे नाही भजनती. मग तुम्ही कुठल्या सरी निष्ठेनं राहा त्याला भजनती हा शब्द वापरा. तुकोबारायांनी विष्णूची महापूजा सांगताना भजन शिकवलं आम्हाला. काय शिकवलं? स्वामी काच गुरुभक्ती पितृवचन सेवावर हीच विष्णूची भजनाची. बरीच मंडळी म्हणतात की कंपनीचा एखादा मालक असेल त्याच्याकडे जवळ 400-500 लोक जर असतील, लोक म्हणतात महाराज बघा ना तो आमचं शोषण करून तो हेलिकॉप्टरना फिरतोय. त्याचं प्रारब्ध आहे. तुम्हाला एका कुटुंबात एकत्र राहता येईना, तो 400 लोक सांभाळतोय. साधी हिंमत नाही मला 400 लोकांकडून काम करून घेणं. हेलिकॉप्टर मध्ये फिरत फिरवतो 400 लोक समजून आम्ही म्हणतो कंपनी बंद पडली का त्याचं कसं होईल? त्याचं काहीच होणार नाही. आपलं कसं होईल बघा बंद पाडणार आहे कशी काय. आम्हाला कोणत्या प्रारब्धाचे विचार आम्हाला आमच्या जीवनाचा आता. म्हणून जीवनामध्ये भजन शब्दाचा अर्थ असा आहे की भज भजन तुम्ही एकाग्रेने राहा. म्हणून भजन म्हणजे नुसतं कीर्तन भजन करण्याला भजन म्हणत नाही. एक तर देशभक्त व्हा नसता हरिभक्त व्हा. जीवनामध्ये देशभक्त झाला ना तरी स्वर्ग प्राप्त होईल आणि हरिभक्त झाला तरी स्वर्ग. देशभक्त होतानाही ग्रस्ती आश्रमात राहता येतो आणि हरिभक्त होताना सुद्धा. देशभक्त हरिभक्त ठरली आणि हरिभक्त सुद्धा देशभक्त ठरली. पण काही भक्तच ठरले नाही. देशभक्त आहे पण ते ग्रस्ती आश्रम आहे की त्यांचे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये फोटो आहे. आम्ही नुसते सरपंच झालो 5 वर्षानंतर आमचा फोटो तिथं नाही, नाव सुद्धा नाही, रेकॉर्डला आहे फक्त. तिथं दुसऱ्याचं नाव येतं बोर्ड. माझी होतं आजी राहत. एवढी शोकांती काय. अरे लाल बहादूर शास्त्री आजही नाव गाजतंय. महात्मा गांधी आजही नाव गाजतंय. पंडित जवाहरलाल नेहरू आजही त्यांच्या पुण्यतिथी जयंत्या केल्या जातात. आमचे फक्त वर्ष श्राद्ध संपलं की आमचे पोरं सुद्धा पुढच्या वर्षी करत का. आम्ही हरिभक्तही होत नाही, आम्ही देशभक्तही होत नाही. म्हणून आम्ही तरी कुठेतरी संकुचित विचाराने जीवन जगतोय. संकुचित विचाराने ज्या वेळेस तुम्ही आम्ही जीवन जगू ना त्या टायमाला आपण अधपतन झाल्याशिवाय. कारण ही मूर्ती लोकच आहे. ही मूर्ती लोकी जीव पराठे एक जन्मला जरी अवचटे तरी झडझडून व्हायला लागली. या भक्तीची भक्ती म्हणजे प्राण पशुला पाप पुण्य कळत नाही, मानवाला कळतं, हरिभक्ताला कळतंय, देशभक्ताला हरिभक्तालाही कळतंय, देशभक्ताला कळतंय. म्हणून जीवन जगत असताना गृहस्थी आश्रम जीवन सगळ्यात श्रेष्ठ आश्रम. बाकी 4 आश्रमाची मी निंदा करतो आश्रमात नाही, पण ब्रह्मचारी जीवनामध्ये नीती गरजेची का नातं गरजेची आहे?
ब्रह्मचारीमध्ये नीती गरजेची, त्याला नात्याची काहीच गरज नाही. त्यांनी मधुकरी व्हा पुढच्या घरी आल्लक मनपीठ नाही शिल्लक. त्यांनी 4 घर कुठेतरी मागावी, उदरनिर्वाह करावी, कुठेतरी गिरी कपाटात राहू, मदन मस्तीनं भजन चिंतन करावं, देव प्राप्त करून घेऊ. त्यांनी कोणाशी नातं लावू. आता जो 3ऱ्या टप्प्यात येतोय त्याचं नाव वानप्रस्थ. वानप्रस्थ म्हणजे काय हो? आपल्याकडं बरेच लोकांनी एक शंका घेतली होती. मला एकाने प्रश्न विचारला तर राऊत महाराज, उत्तर भारतामध्ये जर तुम्ही गेलात, महाराष्ट्र सोडून इतर प्रांतामध्ये, तर प्रत्येक आश्रमामध्ये बरेच साधू लोक राहतात, संन्यासी राहतात. मग महाराष्ट्रातल्या आश्रमामध्ये लोक झाडाला मंदिराकडे झुकतच नाही. वानप्रस्थ आश्रमाचा अर्थ असा होतो, वयाची 65 वर्ष झाली की शासन काय करतो, तुम्ही आम्हाला रिटायर करतो. आणि जरी एखादा शासकीय अधिकारी नसेल तर प्रपंचातून सुद्धा माणसाने 65 वर्षानंतर रिटायर बस मुलांचा ताब्यात द्यावं. आपण कुठेतरी मंदिरात रामकृष्ण हरी करावं किंवा ठाईच वैसुनी करा. पण पोरं गावात हिंडते आणि म्हातारी ढोरं बैल पाहते. काय गरज आहे म्हाताऱ्याला ढोरं बैल पाहिजे? आता पुढे जर जायचं असलं तर म्हातारी पोरायला म्हणते, तू जाऊ नको, मला जायचं. ते म्हणते महाग तिकीट. आता किती किती कमवलं म्हणजे जगून ठेवून. घर बांधणारे घरात राहिले नाही राव. आणि म्हातारा गर्दीत घुसत, एसटीत कुठं तरी धक्का लागत पडत, 4 महिने घरात पडून खोब्यात जात आणि 3 गुंठे इकून मग मरत. आम्हाला वानप्रस्थ आश्रमामध्ये आम्ही एका जागेवर राहू, घरात राहा किंवा वनात राहा, पण कुठं तरी एकांतात राहा. घरात राहिलं तरी ठाईच बसून न लागत सायास जावे घरात राहू, काही संबंध नाही. पोराने कमाव, मुलाला उलट सांगा मला 2 टाइम जेव घालायच्या पेक्षा काही नको, मिळेल ते कमाव. तसं आपल्या गावातल्या मंदिरात पण लोक म्हातारी माणसं मंदिरात सुद्धा गावात सोयीची बसत नाही. कोणाची गाडी चालली रे? एकत्रित बाहेर काढून द्यायला बसत होती तुला. अरे मंदिर कशा करता निर्माण केली? आमच्या श्रद्धेचं कुठं आकुंचन व्हावं, आम्हाला कुठेतरी समाधान मिळावं याच्या करता मंदिर आहे का टिवल्या बावल्या करण्याकरताय? अरे संतांची मंदिरं नव्हती, दुकानं होते, पण मंदिरं बनली. आमचे मंदिर दुकानं बांधल्या गप्पा मारायच्या. सज्जन कसा आहे विकू लागले. मंदिर होतं का दुकान होते? दुकान होती पण मंदिर बनलंय. आमची मंदिर पत्ते खेळायला आणि कुत्रे बसायला जागा नाही. हिशोबांती काय आम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे, आम्हाला कुठेतरी जाणीव झाली पाहिजे की आम्ही मानव आहोत. म्हणून मानवाला जगत असताना शास्त्राने वानप्रस्थाला नीतीची गरज आहे का नात्याची? नीतीची गरज आहे, त्याला नात्याची गरज नाहीये. 3रा आश्रम मी सांगत तुम्हाला, म्हणजे 4था आश्रम संन्यासी आश्रम आहे. ज्ञानोबांनी संन्यासीची एकच व्याख्या केली, मी माझी आठवण द्यायची विसरले आणि पारता तोच संन्यासी जाणले निरंतर. संन्यासाला नीतीची गरज आहे का नात्याची? त्याला नीतीची गरज आहे, नात्याची. पण ग्रस्ती आश्रमी जोपर्यंत जीवन जगतोय ना त्याला नीती बिन नात्याची गरज आहे. मग नीती नाती जोपत असताना त्याला किती पराकष्ट आहे. ज्याच्या जीवनात ग्रस्ती आश्रमामध्ये नीती नाती जोपासलेले महाराज आज पतन झालं. काही घ्या, रामायण सगळ्यांना ऐकलं, काही घ्या. काही ना रामाच्या बाबतीत नीती पाहिजे का नाती? दोन्ही पाहिलं नाही. जर नीती पाहिली असती तर नवऱ्याचं ऐकलं, कारण नीती सांगते शास्त्राची पतिवर्ता नेणे आणि पतीची मता अनुसरून मी सांगत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात बाईनं नवऱ्याचा ऐकावं. लोक ग्रस्ती आश्रमाची धुरे आपल्याकडे सांभाळल्या गेली तर म्हातारपणाला नाही ऐकलं तरी चालत. तुझ्या तिने सांगा तुम्ही तुमचं भजन करा, मी माझं भजन करा. पण काही म्हातारपणाला ऐकलं तरुणात सोडून देते आई म्हणत अशी. म्हणून पतीचं ऐकलं नाही काही ना नीती फेल गेली. रामाशी नातं असूनही नातं लावलं नाही. जर नातं लावलं असतं तर वनात रामाला धाडलं आईशी कळवळ्याशी. तुका म्हणे बाळ माता. मग काही ना नीती पाळली नाही आणि नाती पाळली नाही. तर मला सांगा कैकईचं काय शिल्लक राहिलं? नाव शिल्लक राहिलं का काय? आज प्रत्येक माता बहिणीचं नाव आहे कौशल्या, सुमित्रा, पण कोणी कैकईचं नाव ठेवलं? खै पण कैकई नाही. का कैकई संपली?
काही ना ग्रस्तीश्रमी जीवन जगताना नातही पाळलं नाही आणि नीती पाळली नाही. भाग्यवान मुलं आहे की आज इथं नातही पाळतात आणि नीती पाळतात म्हणून वर्ष श्राद्ध आहे. चार वेदासारखं आहे. जेवढे गुणवान मंडळी बोलवले सगळे पाहुणे रावळे आपसात इष्ट मित्र माईक सिस्टीम आहे की आपण ग्रस्तीश्रम होता. आपलं कर्तव्य आहे की बापाची नीती मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव कवा मेल. आम्हाला नीती नाती जोपासायची असेल तर आम्हाला विचार करावा लागेल. रामायणाची दुसरी बाजू डोळ्यासमोर आणा. या रावण डोळ्यासमोर. रावणाने नीती नाती पाळली नाही. काय कमी होतं रावणाला? मला त्याचा वेळ घालून बोलायचं नाही. रावणाचं एवढं मोठं वैभव होतं पण तुका करायला म्हणावं लागलं. सांगा ते कवडी. काय कमी होतं रावणाकडे? 80,000 बायका होत्या, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, हुजूर मुजूर फुजूर काहीच नव्हतं. सोन्याची घरं होती. आपलं नाकातलं कानातलं कुठं आलं. एवढा मोठा श्रीमंत राजा होता तरी एवढं सगळं सुख सोडून वनात म्हणजे साधूचा वेश घेऊन गेला. आणि साधूना भीक मागावी नीती ठरते. त्याने भीकच मागायला पाहिजे होती ना. नातं कशाला लावा? तिथं गेला त्याच्या लक्षात आले लक्ष्मण रेषा आणि ही रिक्षा वलांडाय तिथं नातं लावा लागतं. म्हणून त्यांना ओम भिक्षा देई मा हे आई मला वाढ. सीतेने विचार केलाय की मला मुलगा म्हणून आई म्हणून हाका मारतोय ना तर मी रेषा ओलांडली पाहिजे. एवढी किती उदारता आहे. आई या शब्दातली ताकद आहे. मम्मी टम्मी नाही. आज इतक्या खालच्या थराला आणि सज्जन माय बापू पोरग जर आई म्हणायला लागलं त्या नाही मला आई ना म्हण मला मम्मी म्हणत जाय. पुढे आमची संस्कृती हरली, पुढे आमचे विचार हरले, पुढे आमचं परमात्मा. अरे ओम भिक्षान देई मा हे आई मला वाढ. सीतेना लक्ष्मण रेषा पास केली. मग तिने नातं लावलं आई म्हणून. मग आई म्हणून नातं लावलं तर आई म्हणूनच सेवा करायला पाहिजे तिने सीतेची. आई म्हणून नेली का बाई म्हणून नेली त्यानं? मग काय राहिलं त्याचं? मग ज्याला हेच कळत नाही त्याला हे काय कळायचं? रोजच्या पेपरला हेच बातम्या आहे. रोज पेपर उघडा. अरे आमच्याकडे कशी अलौकिक घटना घडली की आतापर्यंत या भारतामध्ये कधी चोऱ्या झाल्या नाही असं नाही. चोऱ्या झाल्या पण ज्या चोरीने बलात्कार केला नाही. आज निष्पाप 2 माता भगिनीवर त्या चोराने पार्श्व बलात्कार केला. चोर त्या काळातले नीती नाती पाळत होते. अरे राक्षसाने मुली पळून आणल्या पण हात लावला नाही. शेवटी भगवान कृष्णाने त्यांचा स्वीकार केला. पत्न्या म्हणून केल्या म्हणून 16,004 झाल्या. राक्षस सुद्धा माणसापेक्षा चांगली वागत होती पण आजची माणसं सुद्धा राक्षसापेक्षा चांगली वागायला तयार नाही. आज बहिणी बापाच्या नात्याला कलंक लागायला लागलेला आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागलेला आहे. सासू सासऱ्याच्या नात्याला कलंक लागलेला आहे. मावस भाऊ सख्खे भावाच्या नात्याला कलंक लागलेला आहे. आम्ही नातही पाळायला तयार नाही आणि नीतीही पाळायला तयार नाही. जर आम्ही पाळतच नसेल तर आम्हाला माणूस म्हणून घेण्याचा सुद्धा अधिकार. कशा करता माणूस म्हणून घ्यायचं? का नुसतं माणसाचं शरीर दिलं म्हणून माणूस म्हणायचं? नुसतं माणसासारखं शरीर असतं जर माणूस ठरत असेल तर काही पशु माणसापेक्षा चांगली होती. जी चोरी पोलिसाला सापडत नाही ते कुत्रा सापडून देतं. कोणापेक्षा चांगलं ठरलं? निष्णात मंडळी आहे पण त्यांना सुद्धा कधी कधी त्याचा आधार घ्यावा लागतो. होऊन दाखवावं लागतं तरी इथून इकडे गेलं बरं. केवढा अधिकार. अरे अस्वल गाड्या चालू राहिले आणि हे ऍक्सिडेंट करून राहिले. सरकशी मध्ये तारेवर कोण कोण गाडी चालवतंय? अस्वल चालत. रिंग मास्टरवर सिंह वागा वागतात आणि माणसं त्यांच्यासारखी सुद्धा वागायला तयार. आम्ही माणूस असून सुद्धा माणूसपणाला जर कलंक जगत असेल तर निश्चित माणूस म्हणण्याचा अधिकार त्याला नाही. निश्चित जगात मग माणूस म्हणायचं असेल तर त्याला नीती नाती जपावं लागेल. माणूस म्हणायचं असेल तर त्याला त्या जीवनाशी निगडीत राहावं लागेल. मग कोणतं जीवन? ग्रस्तीश्रमातलं जीवन आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. जिवंतपणी पितृ
आणि मेल्यानंतर इतर सज्जन म्हणून मनुष्य जीवन सगळ्यात आणि मनुष्य जीवन जगत असताना माणसाला या कष्टातून जगायचं ते जगत असताना त्याला नीती नाती जोपासायची. अरे ज्यांनी नीती नाती जोपासली ना तर त्या ज्ञानोबारायला म्हणावं लागलं द्वारकेचा राणा पाटवा पांडव कौरव आपल्यासारखी भांडली का नाही का? आपण आज प्रॉपर्टी साठी भांडतो, काय वेगळं आहे? ते मी प्रॉपर्टी साठीच भांडले डोळ्यासमोर आणा. कशासाठी भांडण आहे कौरव पांडवाची? प्रॉपर्टी साठीच आहे ना. मग कौरवाला का विजय मिळवला नाही, पांडवांनाच का मिळाला? कधी याचा विचार केला तुम्ही? आम्ही नुसतं हरिपाठ चालू आहे. दरकेचा राणा पांडवा घरी घरी कोण येईना. दरकेचा राणा तो हरिपाठ करून हरिपाठासारखा वागा नुसता पाठ हरिपाठाकडे का पाठ हरिपाठाकडे त्याची पाठ हरिपाठाकडे हरिपाठाकडे नाही डोक्याकडे पाठ हरिपाठ. काही लोक मध्ये आमच्या हरिपाठ पाठ आहे काला पाठ करतो नुसता पाठच राहून ना लई मोठा गंध लावते. हरिपाठ पाठवले रामकृष्णारी कापला खिसा गेलो घरी मी वार करायचं पुढे आरलामचा वय औषधी बनवा का द्वारकेचा राणा गृहस्थी आश्रमी आपल्यासारखीच बांधली. पण भांडत असताना सगळ्या गोष्टीचा विचार केला. प्रत्येक टायमाला त्यांनी विचार करून धर्मराजासमोर येतोय दुर्योधन आल्यानंतर धर्मराजा उठून उभा राहतात. बस दुर्योधन ते म्हटले आपलं ठरलंय ना आता युद्ध. काय नाही तसं तर शेवटी कोर्ट आहे. कोर्टाच्या नंतर समजून सांगणे नाही समजून सुलभनामा आहे नाहीच पडलं तर दे जाणं जाण जाणे युद्ध ठरलंय. ते म्हणलं युद्ध ठरलंय मलाही मान्य आहे. तयारी कुठं लोकांनी धर्मराजाने सांगली आपली तयारी इथं लोकांनी त्यांनी सांगली माझी इथं लोकांनी 11 7 बरोबर. पण दादा मला एक गोष्ट खटकते. ते म्हणले काय? मला असं म्हणायचं तू या कुटुंबातला मोठा आहे नाही? धर्मराजा म्हटला हो. मग जर तू या कुटुंबातला मोठा आहे तर मोठ्या माणसानं मोठ्यासारखं वागावं बरे. म्हणले बरोबर आहे मोठ्या माणसाने मोठ्या माणसासारखं वागावं. तर मग मी काय करावं? ते म्हटले काही नाही मला तू खरंच मला वज्र देवायचं. मोठ्या माणसानं मोठ्यासारखं मग मला वज्र देवायचं. भांडण कशासाठी? प्रॉपर्टीसाठी. वज्र दे झाल्यावर प्रॉपर्टी कोणाच्या बाजूला जाणार आहे? धर्मानं सांगायला पाहिजे की नाही? आम्ही कोणाला मत दिलं हे सांगा ना. ते पैसे घेऊन सांगा ना देऊन का सांगले. लोक कमवून घ्या मला ज्यांना देते ते मी धर्मराजाने विचार केला काय म्हणणं आहे तुझं? तुम्ही एवढंच म्हणलं तू या कुटुंबातला मोठा आहे मोठ्या माणसासारखं वागवून मोठ्या माणसानं खोटं बोलणं. तुम्ही जा वज्र देवायचं तुझ्या आईकडे जा. आईकडे का पाठवलं मला तोही इतिहास सांगायचा नाही. कारण त्याच्या आईत एवढी ताकद होती तिनं नवऱ्याला दिसत नाही ना तर आपणही पाहायचं. नवरा चुकीच्या मार्गाने जातो ना जाऊ द्या. मी त्याच्याच हात धरून कोणाच्या आधी मग ज्याचा हात धरून आणि त्याचा ऐकायला पाहिजे. चुकीचा वागू द्या. त्याला बदलायचं काम आपल्याला नाही बदललं तर त्याच्याबरोबर आपण मोरायचं. पण कुकू कोणाला लावलं किती निष्ठा होती तिची. माझ्या नवऱ्याला दिसत नाही तर मी जग पाहणार नाही पाहिलं मला. तेव्हा लग्नामध्ये म्हणतो ते तिथून मंगल अष्टक मग अंतरपट ती धरावी दृष्टा दृष्टी न करावी. एकामेकाला पाहायचं नाही तिथं. पण आपली बुळबुळ तिथंच पाहतील. मग पोरं तसेच जन्माला हात काढी ते फोटोवाल्याने नाश केला मला. ते मंगला टाकतात ते फोटोवाले हे मला
मला सांगा फोटो महत्वाचे फोटो कोणाचे असावं त्याच्यात नवरदेव नवरीचे का आपले कधी कधी इनाकारण मध्ये पण मा फोटो कस काय आला तो विचारतो खूप त्या फोटोला धर्मराजा सांगतात तुझ्या आईकडे जा तो आईकडे जातो मला पुढचा इतिहास सांगणार नाही पण धर्मराजाचा अंगरक्षक विचारतो राजा धर्मा मला एक गोष्ट खटकते तू जर वज्रदेही झाला तर मारणार कोणाला ते म्हणले मला माहिती तर आम्हालाच मारणारे 5 वाला मग तू सांगितलं का खरं ते म्हणले खरं हे सज्जनाचं लक्ष तुम्हाला गोपीनाथ बघ किती माळकरी कोर्टात टाकू कोणा सज्जन म्हणता सज्जन जन तो तेरे कही और पिड़ाई जाने जान जाए लेकिन वचन मत जाए तुम्हाला मी सांगितलं ना वज्रदेव तो वज्रदेव देव मारला तरी चालेल ते म्हणले अरे मारणार तुम्हाला ते म्हणले मारलं आम्ही मेलो तरी प्रॉपर्टी कोणाची आहे आमचीच आहे मग ती कोण आहे आमचे भाऊ आहे मग आमचं काय टिकू राहिलं कधी वाटून देऊ राहिलं कोणाला चालली मग ते त्यांचं आमचं नातं काय आहे असं आहे आपल्यात साऱ्या गावाचं खाईल पण भावाची जेवायला सुद्धा जाणार नाही तोंडात मान त्याच्या पटत नाही बाकीचं पण पटत तुला का पटून घेऊ नये अरे हे शिकायचं आम्हाला महाभारत रामायणातून हे विचार करायचा आम्हाला नुसतं रामायण महाभारत पाहायचं नाही काय सांगितलं त्यांनी आम्ही जरी मिळत आमचं कोणाला राहील आमच्या भावाला आमचं नातं आहे मग जिथं नीती वा खरं बोलणं ही नीती ठरली आणि मेलो तरी टिकल ते नातं ठरलं म्हणून द्वारकेचा राणा आम्हाला नीती नाती करायची आणि हीच ग्रस्तेश्वरामधलं सर्वात महत्वाचं अंग आहे नीती नाती ग्रस्तेश्वरामधलं सर्वात महत्वाचं अंग आहे जो कोणी या नीती नात्याचं जीवन करील ना तर त्याचा जन्म ग्रस्तेश्वरामध्ये सुद्धा श्रेष्ठ ठरेल म्हणून तुका म्हणे जन्म आल्याचे सारंग काय विठ्ठलचे करी करी विठ्ठलचे भावना आणि कर्तव्य ग्रस्तेश्वरामधलं दुसरं अंग आहे ग्रस्तेश्वरामध्ये भावना आणि कर्तव्य हे दुसरं अंग आहे जसं नीती नाती अंग आहे ना तसं भावना आणि कर्तव्य आहे चला रामायण तुम्ही पाहिलं मी पाहिलं तो मी ऐकलं मी बी ऐकलं आणि रामायणामध्ये चित्रकूट डोळ्यासमोर आणा आणि चित्रकूट पर्वतावर भरत भेट आहे रामाला भरत विनंती करतोय की प्रभू वापस चाल कारण तुकोबा म्हणतात प्रल्हाद जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते गेले आपल्या आईच्या विरोधात गेला मातृदेव विरोधात गेला तरी श्रेष्ठ ठरतोय म्हणजे भरताना नातं पाळलं नाही का भरताना नीती पाळली नाही का मग कळत का महालक्ष्मी चांगलं म्हणजे गंगाराम बदलून पैसे द्यायचे अरे मला तर द्यावंच लागणार आहे उलट कालपासून 5 न कमी झालं म्हणून खुशी 1 लिटर वाढतं 1000 रुपये दान घेऊन द्यायचा मुद्दा लांब जाईल कितीतरी विनंती धर्मराजा आपलं भरत जे करतात प्रभूला कुलगुरू वशिष्ठा सारखे तिथे उभा आहे सगळ्याला वाटतं की आता राम निश्चितच चित्र कुठून आहे त्याला वापरते त्या टायमाला भगवान सांगतात धर्म भरता एकच वाक्य मी तुला विचारतो ग्रस्तेश्वर तू आहे ग्रस्तेश्वर मी सुद्धा आहे मग सांग मला तुला एक वाक्य विचारायचं ते वाक्य महत्वाचं आहे भावना श्रेष्ठ आहे का कर्तव्य श्रेष्ठ आहे ते म्हणले मला कळत नाही ते म्हणले मग सांग तुला कळत नाही ते मी सांगतो तुझी माझ्याविषयी काय आहे भावना आहे का कर्तव्य आहे मग भावना आहे तुझी माझ्याविषयी चांगली भावना आहे ना की मी वापस यावं म्हणून पण आता
मी माझं कर्तव्य सांगतो. शास्त्रानं सांगितलं पितृदेव मातृदेव. माझ्या वडिलांनी सांगितलं मी वनवासात गेलो पाहिजे, पण वडिलाला सांगायला लावणारी कोण आहे? आई. वडिलाला सांगायला लावणारी सुद्धा आई. म्हणून एकटा बापा नाही. मला आता कर्तव्य श्रेष्ठ आहे का भावना श्रेष्ठ आहे? मला आता कर्तव्य श्रेष्ठ आहे. वडील पण वनवासात जा म्हणतात आईमुळं, आणि आई म्हणती वनवासात जा. म्हणून मला काय श्रेष्ठ आहे? कर्तव्य श्रेष्ठ आहे. आणि आता सांग, मी माझं कर्तव्याचं पालन करू का भावनेचं पालन करू? भरत खाली मान घालतो, चिलबिल मन होऊन जात. काही काही शब्द असे असतात की ते माणसाला आघात खूप करतात. एकाने मला विचारलं कोंबडी आधी का अंड आधी? काय उत्तर आहे याला? कोंबडी म्हणा तर अंड कुठून आलं, अंड म्हणा तर कोंबडी कुठून आली? त्याला मुस्कट दाबीचं उत्तर द्यायचं, डालगा आधी. काय टाकून ठेवल्याशिवाय काहीच नाही, हे बी नाही ते बी नाही, मुस्कट दाबी. अशी कितीतरी उत्तर. एकाने मला विचारलं मग मला आळंदीत धर्मशाळा केली. म्हणलं आम्ही होतो तेव्हा 60-70 होतो, आता मस्त येणार नाही एवढं नाही. तिने कोणत्या तुम्ही बऱ्याच सांगितलं, तर त्याला जी माहीत होती ती मला माहीत नव्हती. ते आणखीन सांगा म्हणलं मला माहीत नाही बाबा. ते मग तुम्ही आळंदीतच नव्हती. अरे म्हणलं 8-8 वर्ष आळंदीत घातली आणि पुन्हा वर्षात 10 वाऱ्या जावं लागत कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शनाच्या माध्यमातून. ते नाही मग तुम्ही आळंदीत सांगा बरं धर्मशाळा. म्हणलं नाही सांगता येत. हात जोडले. त्याला बरं वाटलं, पण त्याला पुढं माहित नव्हतं मी किती बेकार आहे. म्हणलं तू लग्न झालं 30 वर्ष आले. म्हणलं त्या बायकोच्या हातात बांगड्या किती? मुस्कट झालो सांगा बरं, इथं कोणाला सांगता येईल? रामेश्वर मला माहित नाही, त्या बाटल्या पण मला माहित नाही. हात वर करून सांगितले भगवंताला. भरत राजा म्हणतात तुझ्या बाबतीमध्ये कर्तव्य श्रेष्ठ. आणि मग आता ठरव तुला कर्तव्य भावना कशी जगवायची. आणि मग हात जोडले प्रभू मी भावनेला जातो. मग भावनाही श्रेष्ठ आहे आणि कर्तव्य श्रेष्ठ आहे. मग तुला कसं वागायचं? त्याला सांगितलं मी कर्तव्याचंही पालन करीन आणि भावनेचंही पालन करीन. मग कसं करायचं? हात जोडले प्रभू एवढंच करा, तुमच्या पादुका मला द्या. मी त्या सिंहासनावर ठेवीन, मी नंदीग्रामला राहील आणि तिथून राज्य कारभार करीन. कर्तव्याचंही पालन करीन. राज्य कोणाचं आहे? रामाचं. पादुका कोणाचे आहे? आणि भावना आहे मी कुठं थांबल? नंदीग्रामामध्ये. जिथं कर्तव्याचंही पालन केलं, जिथं भावनेचंही पालन केलं, तो भरत ठरला. आम्ही भावनेचंही पालन करत नाही, कर्तव्याचं पालन करत नाही. नाव पण धरीनात आणि चालला कोण ते. आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही तात्विकता करायची, आम्हाला काही जीवनामध्ये विचार करायचा. म्हणून जन्माला येणारा मनुष्य जो आहे, मनुष्य जे आहे त्याला काहीतरी कर्तव्य आहे, त्याला काही कर्म आहे, त्याला काही भावना आहे, त्याला काही नीती नाती आहे. आणि ही ज्या गृहस्थाश्रमामध्ये झालं त्याला जर कळलं तरच सार्थकी ठरेल. असं अभंगाचं जगालो
भजन गोमटन मग भजन म्हणजे नुसतं नामस्मरण करत काही नामस्मरण तर करावंच लागेल. तो आमचा दिलेला एक वारसा आहे, तो निभावाच लागेल. पण आम्हाला जीवनामध्ये चांगलं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्ण सर्वेश्वर चांगलं वागावं लागेल. भावना कर्तव्याचा विचार करावा लागेल. जीवन जगत असताना आमचं जीवन वेगळं आहे की जीवन जगत असताना उभं आयुष्य आम्हाला समाजामध्ये वावरताना कोणी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंक निष्कलंकी जीवन जगता आलं पाहिजे. आणि गेल्यावर सुद्धा तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा ही भवंडारा माझी असतानाही लोक रडली पाहिजे. आणि गेल्यावर मी उत्तमाचे लोकांनी वारे हाती माप चाले. आता हा जो तांडा आहे त्याला नाव आहे पहा सीता नाईक तांडा. का सीता नाईक दुसऱ्या त्या गावात माणसंच नव्हती का? का त्यांचं नाव ठेवण्यात आलं? काहीतरी विशेष केलं असेल, काहीतरी विशेष असेल त्यावेळेस नाव ठेवलं. काहीतरी विशेष माणसं नावासारखी करणी असेल म्हणून जीवन जगतात. म्हणून असं जीवन जगलंय म्हणून तो म्हणतात जन्मालो त्याची माझी फळ झाली. फळ आले. पशुपेक्षा मी वेगळं वागलं, इतरांपेक्षा मी वेगळं जीवन जगलो. इतरांपेक्षा मला ज्ञानवराची कोळी का कमल कंदानी धारधरून नांदून तरी पराग शिवची भ्रमरू इरू चिखलची किंवा तुको भरायचं प्रमाण सांगतो. पक्षी अंगाने उतरतील सुंदर जीवन आहे. असं जे जीवन जगतोय ना त्याचं जीवन जीवन राहत नाही तो देव. त्याचं जीवन राहत नाही तो देव. आणि आम्हाला देव व्हायचंय पण देव म्हणून घ्यायचंय. काही लोक देव नाहीये पण देव म्हणून घ्यायचं. मी भक्त तू देवच व्हायचं पण देव म्हणून घ्यायचं. देव म्हणून घेतलं का धोका झाला. काय पुराणामध्ये कितीची गोष्ट येते. भगवंताला 1000 नाव आहे आणि भगवंताचा पट्ट शिष्य पट्ट भक्त जवळचं नातं आमचं असणार आमच्या अर्जुन. अर्जुन म्हटले कृष्णा तुला स्वतः एक सत्ता मला फक्त 10 नाव आहे. अर्जुनाला ज्ञानेश्वरीत किती नाव आली ते 10. उद्या ज्ञानेश्वरी काढा आणि मोजीत बसा आणि कमी पडलेत मला विचार मी सांगेन. तुम्ही अभ्यासच करत नाही सगळं मग ऐकूनच घ्यायचं नाही. एवढ्या पाहिजे तेवढं सांगू का 10 नाव आहे. अर्जुन म्हटलं कृष्णा शुभ आकडा 11च आहे. आपला 11, 21, 51 असं मग मला 11 नाव पाहिजे. ते म्हणजे सांगतो कोणतं नाव आवडतं. ते सगळं विष्णू सहस्त्र नाव पाहिलं आणि त्याच्यात त्याला नाव आवडलं विश्वंभर. जगाचं भरण पोषण करणारा विश्वंभर. विश्वंभर म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ. भगवान म्हणले तुला हे नाव आवडलं हो. ते म्हणजे मला हे नाव देऊन टाक. भगवंतांनी ते नाव देऊन टाक. संकल्प सोडला आणि त्या दिवसापासून अर्जुना लोक काय म्हणायला लागले विश्वंभर विश्वंभर विश्वंभर. भगवंतांनी बरेच दिवस करे बरं का
नादी लागायचं कपडे म्हणून लागायला चतुरा तो शिरोमणी देव जाणता जाणता ते म्हणजे याला नाही अहंकार झाला विश्वंभर नावाचा काही नाही. एक दिवस भगवान आणि ते फिरायला गेले एक लांब म्हणत नाही तर भगवान म्हणतात अर्जुन मला ताण प्रत्येक टायमाला मीच पाणी आणतो मीच काम ऐकतो एखाद्या बरी उतरून आणतो मी आणतो म्हणजे पाणी कुठं ती गुहत पाणी अर्जुन त्या गुहत जातो तिथं काही साधू लोक ग्रंथाचं पारायण करतात आणि तिथं समय लावली होती त्या समय तेल संपलं होतं. आता ते त्यांना ते विचारून राहिलं की पाणी कुठं आहे ते म्हणले पाणी तिथं आहे ते म्हणले पण तुमच्या समय तेल संपलं ना तेल टाका ना तुम्हाला दिसणार नाही ना आता ते म्हटलं आम्हाला कायला काळजी आम्ही पारायण कोणाच करून राहिलो ईश्वरच त्याला गरज असली तर ते तेल टाकेल आणि जर का समय इजली आमचं पारायण संपलं तर त्याला जगून दिलं तर आमचं नाव आहे जे पळत होता अर्जुन झिंग झिंग दिला झिंग 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 भगवंतापर्यंत कृष्णा तो नाव वापस घे ते म्हणला राहू दे तो नाव घे देतो पाणी त्याच्या हातापाणी नाव संपलं ते भानकडे ते म्हणे अरे तिथं तेल संपलं होतं ते म्हणले तपस्वी दे तिथं का तेल संपलं त्याचं नाव आहे ना त्याला टाकतो आम्ही माझ्याकडे तो नाव मला कुठे तेल टाकता येतं ते चाल पाहायला तिथे गेली समय भरलेलं होती ते कधी ते म्हणजे त्याला जमत सगळं जमलं एक 20 वर्षापूर्वी काळ असेल 25 वर्षाच्या काळात मी 5वी-6वीला असेल पेरणीचे दिवस होते पेरणीचे आणि आम्ही दोघं म्हणून चला मोसंबी जोडून आणि आम्हाला मोसंबी सापडावी रात्रीची अरे चोरा ते करावा आपण उद्देश म्हणून त्याचं नाव त्याला शोध म्हणून आपल्याला जगायचं ना तर नावासारखं जगायचं वागायचं ना तर माणसासारखं वागायचं आणि करायचं ना तर माणसासारखं असं जर केलं तर संत वाङ्मयामध्ये आपण कुठेतरी विचार म्हणतो आणि एकदा विचार म्हणतो आलो तर जन्म आलो बरोबर आहे ना पानपाय कोणासाठी आता उन्हाळा लागला पानपाय आपल्यासाठी पाणी पिण्यासाठी गिलास कोणासाठी आहे आपल्यासाठी ते गिलास साखळ्या कोणासाठी आहे आपल्याला पाणी पाहायचं का पाहणार नाही तर 20 रुपयाला बाटली घ्यायला नसत तर मग तसंच गाडलो तो माणसं आहे का घरातली चोरी घरातल्यानंच करावं का इकून घेऊन जाते तिकून करून आणते माय भावाने केलं नाही का चटते काय म्हणा शाहू म्हणू तरी बल राहत नाही आणि जे दर्शनाला ते किंचित किरकिरी तिथे काय सांगा महाराज बलच टिकत नाही म्हणलं तोच नाही जर माणसाला माणसासारखं वागता येत नाही तर त्याला जन्माला आल्याचं सार्थक केव्हा म्हणून सार्थक तेव्हा होईल की जन्म आलो त्याचे आणि त्याला सार्थक कळलं ना तर तेव्हा ते त्याला संत आपलं संत कळल्यानंतर आपलं संत कळल्यानंतर एक विनाश संत कळल्यानंतरच कोणती गोष्ट उगाच पांढरा हात घालून घ्यायचं घालूनच घ्यायचं नाही त्याच्यात राहतच नाही त्यांच्यात आकाश ते आहे कळलं पाहिजे की नाही. एक म्हातारे डॉक्टरकडे गेले डॉक्टरने विचारलं आजी तुमचं काय दुखतं ते माझं काही दुखत नाही चालायला लागले माझे गुडघे दुखते उभा राहिले माझ्या टाचा दुखतात ते म्हणजे त्याचं कारण असं आहे तुम्ही चालायला लागल्यानंतर तुमचे गुडघे दुखतात आणि उभा राहिल्यानंतर टाचा दुखतात कारण तुमचं वजन आहे 110 किलो आणि तुमची उंची आहे 5 फूट स्लॅबपेक्षा पिल्लर वाली ते याच्यावर काही इलाज ते त्याच्यावर इलाज आहे ना ते काय इलाज करून ते काही नाही तुमचा आताचा आहार किती ते मी 10 चपात्या आणि 5 प्लेट भात आणि 3 प्लेट भाजी खाते म्हणजे आताचा आहार तुमचा 10 चपात्या 5 प्लेट भात आणि 3 प्लेट भाजी हो आता असं करायचं नाही तुम्ही 5च चपात्या खायच्या 3च प्लेट भात खायचा आणि 1च प्लेट भाजी खायची ते जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ डॉक्टर म्हणे मी फॅनला धरू का होल्डरला धरू
केव्हा कळावं लागलं. जिवंतपणी माणसासारखं वागला तर मी त्याची कीर्ती मेलीवर होईल. आता काहीची कीर्ती नाही असं नाही, पण त्या कीर्तीला कीर्ती म्हणता येणार नाही ना. म्हणून तुम्हा मला जीवन जगताना मान, आणि जर जगलाच ना तर त्याला संत आपला म्हटल्याशिवाय. म्हणून महाराजाला दुसऱ्या चरणात सांगतात, तुम्ही सांभाळेल Bye.